साध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांची शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. साध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल सध्या तुमच्या, माझ्या आणि आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय. जो सवाल आज साध्यापासून बांध्यापर्यंतचा प्रत्येक सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागले. ज्या सवालाच्या अनुसार अखेर ऑगस्ट महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा दर हा वाढणार किंवा घटणार. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना ज्यांना या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथं आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा. जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलंच नाही त्या सर्व कास्तकार बांधवांना मनापासून या ठिकाणी कळकळीची विनंती करतो की आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करून घ्यायला हवं, ज्याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सातत्याने. तर मित्रांनो, आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल आपल्या सर्वांच्या मनात सध्या उपस्थित झालाय, ज्या सवालाच्या अनुसार अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता ऑगस्ट महिन्यात कांद्याचा दर हा वाढणार किंवा घटणार. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे प्राप्त करूयात उत्तर. जर आपल्या सर्वांना या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर याच्यासाठी ऑगस्ट महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी व पुरवठ्याची स्थिती कशी राहणार, याचा कांद्याच्या दरावरती कसा परिणाम होणार आणि अशा कोणत्या घडामोडी आहेत की ज्या ऑगस्ट महिन्यात 100% घडणार व ज्यांचा परिणाम ऑगस्ट महिन्यात कांद्याच्या दरावरती प्रचंड प्रमाणात होणार. तर चला मग कोणत्या घडामोडी आहेत, त्यांचा परिणाम कसा होऊ शकतो आणि या परिणामामुळे नक्की ऑगस्ट महिन्यात कांद्याचा दर हा वाढणार किंवा घटणार, या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचं जाणून घेऊयात आता सविस्तर उत्तर. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दरपातळी आपल्याला दिसत आहे ती दरपातळी सध्याच्या कंडिशनला किती आहे तर कांद्याची दरपातळी सध्याच्या कंडिशनला आपल्या सर्वांना 2200 रुपये प्रति क्विंटल पासून 2500 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसत आहे. आता ही असणारी दरपातळी A1 क्वालिटीच्या कांद्याला आहे. आता मुख्य प्रश्न हा पडलाय की बाबा हे ठीक आहे, परंतु ऑगस्ट महिन्यात काय घडणार हे सांग. तर बघा मित्रांनो, ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्हाला सांगतो कांद्याचा भाव वाढणार किंवा घटणार, या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी एका ओळीत द्यायचं म्हटलं तर ऑगस्ट महिन्यात कांद्याचा बाजारभाव हा 100% वाढणार. आता तो कशामुळे वाढणार, किती वाढणार, चला तुम्हाला समजावून सांगतो. लक्षात घ्या मित्रांनो, कोणत्याही असणाऱ्या मालाचा बाजारभाव हा त्या असणाऱ्या मालाच्या मागणी पुरवठ्यावरती अवलंबून असतो. मग याचा अर्थ की बाबा ऑगस्ट महिन्यात कांद्याची मागणी व पुरवठा यांची स्थिती कशी राहणार बरं. लक्षात घ्या मित्रांनो, दरवर्षी काय होते, कर्नाटकचा कांदा येतो म्हणून ऑगस्ट महिन्यामध्ये काय होतं की त्या ठिकाणी पुरवठा हा जो टाईट असतो आणि पुरवठा हा टाईट असल्यामुळे मागणी पुरवठ्यात खूप मोठा काही गॅप तयारच होत नाही आणि त्याच्यामुळे काय होते की कांद्याला रेकॉर्ड तोडते, जी ही मागच्या 4-5 वर्षापासून मिळत नाहीये. दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल की दरवर्षी रब्बीतलं कांदा उत्पादन सुद्धा ठीकठाक असते आणि सातत्यानं विक्री सुद्धा होत राहते आणि खरीपचं जे उत्पादन आहे, अर्ली खरीप कर्नाटक किंवा दक्षिणेतील राज्यातून येतो, नॉर्मल खरीप महाराष्ट्र मध्य प्रदेशमधून येतो आणि लेट खरीप सुद्धा येतो. आता याच्यामुळे काय की 12 महिने सातत्यानं पुरवठा हा कंटिन्युअस असतो, त्यामुळे ऑगस्ट महिन्यात आपल्याला खूप मोठी तेजी मागच्या 4-5 वर्षात दिसली नाही. पण यंदा काय होणार, तर यंदा झालंय काय की एल-निनोमुळे अर्ली खरीपची कांदा लागवड कर्नाटकमध्ये कमी झाली आहे आणि त्यामुळे जी ऑगस्ट महिन्यामध्ये कर्नाटकमधून कांद्याची आवक व्हायला हवी दरवर्षी सारखी, ती काय यंदा होणार नाही. त्यात तब्बल 50% घट असण्याची दाट शक्यता दिसत आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात घ्यायला पाहिजे की रब्बीतील कांदा उत्पादन मी कित्येक महिन्यांपासून सांगतोय, दिवसांपासून नाही महिन्यांपासून, की कांद्याचं उत्पादन जे आहे ते घटलेलं आहे आणि वार्षिक कांदा उत्पादन 11% तब्बल घटलंय. याचा परिपाक ऑगस्ट महिन्यात दिसणार आणि याच्यामुळे सुद्धा आपल्याला रनिंग इयर मधलं जे रब्बीतील कांदा आवकेचं प्रमाण आहे ते यंदा त्या ठिकाणी 20 ते 25% कमीत कमी घटताना दिसणार आहे. आणि शेतकरी मित्रांना आशा आहे बाबा की या ठिकाणी भाव वाढणार, म्हणून ते सुद्धा ऑगस्ट महिन्यात फार कांदा विकायला आणतील याची सुद्धा शक्यता आणि शाश्वत दिसत नाही. म्हणजे आपण जर बघितलं तर ओव्हरऑल सिच्युएशनमध्ये पुरवठा हा दरवर्षीपेक्षा बराच कमी राहणार आहे, तो वेगवेगळ्या कारणामुळे. मागणीचं चित्र कसं आहे बरं, तर तुम्हाला सांगतो मागणीचं चित्र कशा पद्धतीने, तर बघा
निर्यात ही कंटिन्यूअस चालू आहे आणि डायरेक्टली सरकार निर्यात बंदी लावू सुद्धा शकत नाही. त्याचं कारण काय की जर असं केलं तर मग इंटरनॅशनल मार्केटमध्ये काय होत असते, त्या ठिकाणी आपली क्रेडिबिलिटी डाऊन होते आणि त्यामुळे भविष्यात कांदा उत्पादन वाढेल तेव्हा मात्र आपल्याकडून कोणी कांदा घ्यायला तयार होत नाही. मग त्यामुळे सरकार डायरेक्ट निर्यात बंदी सुद्धा लादू शकत नाही किंवा माझ्या मते लादणार नाही. देशात जर विचार केला तर कांद्याचा वापर ठीक-ठाक आहे. मागच्या वर्षीपेक्षा एक 5-7% वाढ आहे, पण तो स्थिर आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आता या ठिकाणी कांदा खरेदी बाबतीत चित्र स्पष्ट करून घ्या, की बाबा काय आहे, की सरकारची कांदा खरेदी ऑगस्ट महिन्यात सुद्धा सुरू राहणार आहे. व्यापारी सुद्धा A1 क्वालिटीचा कांदा खरेदी करणार आहेत. मग आपण जर सगळं चित्र बघितलं तर ऑगस्ट महिन्यात मागणीपेक्षा पुरवठा हा कमी दिसणार आहे. दरवर्षी जेवढी मागणी असते त्यापेक्षा मागणी जास्त असणार आहे आणि दरवर्षी या दिवसात म्हणजे ऑगस्ट महिन्यात जेवढा पुरवठा असतो त्यापेक्षा बराच कमी पुरवठा राहणार आहे. म्हणजे मागणी आणि पुरवठ्यात भला मोठा गॅप निर्माण होणार आहे आणि हा जो गॅप असणार आहे हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला जबरदस्त तेजी प्रदान करणार आहे. याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव सुरुवातीला आपल्याला 2500 ते 3500च्या दरम्यान दिसेल. जर अनुकूल परिस्थिती आली समजा तर कांद्याचा बाजारभाव हा आपल्याला 31 ऑगस्टपर्यंत 4000च्या आसपास पोहोचताना दिसू शकतो. पण माझं मत आहे की ट्रिगर पॉईंट 3000 लक्षात ठेवा. 3000च्या वर भाव जायला स्टार्ट झाले की तिथून पुढे आपण टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री केली तर आपला या ठिकाणी फायदा होऊ शकतो. याबद्दल आपलं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. भविष्यात कांदा दर हे कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. कांदा उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणार प्रतिक्रिया आपल्याला मिळत राहतो इथं सतत. तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मित्र सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा व्यक्त करतो. खूप खूप आभार.